माननीय सभापती महोदया, माझी आपल्याला विनंती आहे की आमच्या विरोधी पक्षाच्या सदस्यांना आपल्या चेंबरला बोलवून चहा पाणी वगैरे करून जरा त्यांना आपण त्यांची समजूत जी आहे ती घालावी। सन्माननीय गर्जे साहेबांनी मला न्याय द्यायचा पण तुम्ही ऐकायलाच तयार नाही। तुम्ही न्यायच ऐकायला तयार नाही, हा प्रॉब्लेम आहे। सन्माननीय गर्जे साहेबांनी अतिशय महत्त्वाचा विषय या ठिकाणी उपस्थित केला आहे। एमपीएससीच्या संदर्भात आपण जे काही प्रश्न उपस्थित केले आहेत, पहिल्या तर आपण जे लोक राहिलेले आहेत त्यांना आपण कधी नियुक्ती देणार असं सांगितलंय। केवळ 14 लोक आता राहिलेले आहेत ज्यांच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आहेत, बाकी सगळ्यांचं पूर्ण केलं आहे। त्यांचे ट्रेनिंगची देखील आपण व्यवस्था केलेली आहे। या 14 लोकांनाही आपण लवकरच त्यांचं सगळी तपासणी पूर्ण करून आणि त्यांनाही नियुक्ती देऊ। मुळातच आपल्या लक्षवेधीचा एकूण रोग जो आहे तो मला असं वाटतं अतिशय योग्य आहे की UPSC मध्ये त्याचं कॅलेंडर हे पक्कं असतं। कधी परीक्षा होणार, कधी मेन्स होणार, कधी त्याचे इंटरव्ह्यू होणार। आपल्याकडे दुर्दैवाने कॅलेंडर आपण डिक्लेअर केल्यानंतरही गेल्या 5-7 वर्षात आपल्या असं लक्षात आलेलं आहे की आपल्याला सातत्याने तारखा बदलाव्या लागतात। पण याचं मुख्य कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे 2018-19 पासून आपल्याकडे सातत्याने वेगवेगळ्या आरक्षणाच्या प्रश्नांमुळे कोर्टाचे निर्णय येतात। मग कशी SCBCचा विषय येतो, कधी EWSचा विषय येतो, कधी EWS मधल्या SCBCचा विषय येतो आणि मग त्यात वेगवेगळ्या कोर्टामध्ये जे काही स्थगिती येतात त्याच्यामुळे हा वेळ जास्त लागतो। पण आपला हा पुढच्या काळातला प्रयत्न असेल की UPSC प्रमाणे MPSCने देखील योग्य अशा प्रकारचं कॅलेंडर जे आहे ते तयार करावं। दुसरं आपण जे डिस्क्रिप्टिव्हच्या संदर्भात सांगितलं, 2023 साली आपण डिस्क्रिप्टिव्ह आणलं होतं। त्यावेळेस आपल्याला सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून विनंती केली होती, त्यावेळेसच आपण घोषणा केली होती की शेवटचा चान्स म्हणून 2025 पर्यंत सर्वांना चान्स दिला जाईल आणि 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह अशा प्रकारेच आपल्या परीक्षा होतील। त्याप्रमाणे तो निर्णय झालेला आहे, MPSCने घेतलेला आहे। MPSC यावर्षीपासून डिस्क्रिप्टिव्ह परीक्षाच घेणार आहे। बहुतांश विद्यार्थ्यांचं त्याला समर्थन आहे, काही विद्यार्थ्यांचा विरोध देखील आहे। पण आता तो विरोध आपण याकरता त्या ठिकाणी ग्राह्य धरणार नाही, कारण आपल्या विद्यार्थ्यांचं UPSCत नुकसान होतं। UPSC डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि MPSC जर डिस्क्रिप्टिव्ह राहिली नाही तर आपले विद्यार्थी इकडचे तिकडची तयारी करू शकत नाही आणि म्हणून त्या संदर्भातला निर्णय जो आहे हा निर्णय आपण घेतलेला आहे। यासोबत खरं म्हणजे आपण आउटसोर्सिंगचा जो विषय सांगितला तर MPSC मध्ये पेपर सेटिंग स्वतः MPSC करते, एक्झाम MPSC कंडक्ट करते। काही आपण इन्फ्रास्ट्रक्चर बाहेरचं घेतो, बाकी सगळं त्या ठिकाणी MPSCच्या माध्यमातूनच होतं। आणि आपल्याला माहिती आहे सुदैवाने MPSCने गेल्या काही वर्षांमध्ये पारदर्शी पद्धतीनं परीक्षा घेण्याचा उपक्रम चालवलेला आहे आणि त्यात कुठलाही गोंधळ झालेला नाही। आता 2 गोष्टी अजून या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आपण जे इंटरव्ह्यूच्या संदर्भात सांगितलं, आता आपला प्रयत्न आहे MPSC मध्ये ज्या रिकाम्या जागा आहेत, आता 3 जागा रिकाम्या आहेत, या तात्काळ भरण्याची कारवाई आपण सुरू केलेली आहे। एका जागेच्या संदर्भातली कारवाई जवळपास पूर्ण झालेली आहे। 2 जागांच्या संदर्भात आपण ऍड देतो, त्यामुळे MPSC मध्ये फुल कोरम असेल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। याच्या व्यतिरिक्त आता MPSCचं रिस्ट्रक्चरिंग आपण सुरू करतो आहोत, कारण पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया आपल्याला राबवायची आहे, ती वेळेत झाली पाहिजे। याकरता आपल्या ज्या GAD सेवा या सचिव आहेत त्यांना आपण ही जबाबदारी दिली आहे। त्यांनी जवळजवळ सगळ्या राज्यांचा आणि UPSCचा अभ्यास केलेला आहे आणि आता एक रिस्ट्रक्चरिंगचा प्रपोजल हे आपण तयार करतो, जेणेकरून वर्ग 1 वर्ग 2 यासोबत वर्ग 3ही आता आपण MPSCला दिलेला आहे। या सगळ्या परीक्षा वेळेत कशा कंडक्ट करता येतील, वेळेत